पण चला हे तर निश्चित झालंय की मुख्यमंत्री पदाचा शपथविधी 5 तारखेला संध्याकाळी आझाद मैदानावरती होणार आहे। मात्र त्याआधी देवेंद्र फडणवीस यांचा सागर बंगला सत्तेच्या केंद्रस्थानी आलाय। फडणवीसांना भेटण्यासाठी अनेक नेत्यांची गर्दी पाहायला मिळाली। भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन, नेत्या पंकजा मुंडे, कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसोबतच अनेक नेते आणि नवनिर्वाचित आमदारांनी फडणवीसांची भेट घेतली। राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनीही फडणवीसांची भेट घेतली। पण या सर्वांमध्ये सागर बंगल्यावर शरद पवार गटाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा देवेंद्र फडणवीसांना भेटल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। दरम्यान सुरेश म्हात्रे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या भेटीचा नेमका तपशील अद्याप समोर आलेला नाही। आणि याच विषयी आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवर आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। तुषार, या भेटीगाठींचा सिलसिला जो आहे तो शपथविधीच्या शेवटच्या क्षणापर्यंत सुरू राहणार आहे। पण अशा वेळी काय नेमकी मोर्चे बांधणी आणि त्याबद्दलची बित्तम बातमी काय कळते? विशाल, आता चित्र स्पष्ट झालेलं आहे। 4 तारखेला गटनेते पदाची निवडणूक असणार आहे। 5 तारखेला शपथविधी सोहळा आहे। शपथविधी सोहळा मोठ्या दिमाखात पार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीसांची कोर टीम कामाला लागल्याचं पाहायला मिळतंय। मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर या निवासस्थानी सकाळी 9 वाजल्यापासून सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख नेते अक्षरशः रीग लावताना पाहायला मिळतात। यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे असतील, त्याचप्रमाणे शिवसेनेचे असतील, त्याचप्रमाणे भाजपाचे प्रमुख नेते असतील, आता देखील सर्व सागर या निवासस्थानी दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। प्रामुख्याने 2 गोष्टींवरती विचारमंथन सुरू आहे। एक म्हणजे शपथविधी सोहळ्यासंदर्भामध्ये एक टीम काम करते, तर दुसरीकडे खाते वाटपासंदर्भात देखील सागर या निवासस्थानी खलबतं रंगताना पाहायला मिळतात। प्रमुख नेते अर्थात गिरीश महाजन, राहुल नार्वेकर, चंद्रकांत पाटील, त्याचप्रमाणे पंकजा मुंडे यांसारखे दिग्गज नेते देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी सागर या निवासस्थानी सकाळपासूनच दाखल झालेले आहेत। त्याचप्रमाणे शरद पवार गटाचे आमदार खासदार बाळ्यामामा देखील दाखल झालेले आहेत। ह्या प्रमुख सर्व नेत्यांना देवेंद्र फडणवीस भेटताना पाहायला मिळतात। मात्र या नेत्यांसोबतच प्रशासकीय पातळ्यांवरचे सर्व प्रमुख अधिकारी देखील देवेंद्र फडणवीसांची भेट घेताना पाहायला मिळतात। काही प्रमुख अधिकाऱ्यांनी आझाद मैदानाची पाहणी केल्यानंतरचा रिपोर्ट देखील देवेंद्र फडणवीसांना सादर केला। कारण की आझाद मैदानामध्ये जो भव्य दिव्य असा शपथविधी सोहळा पार पडणार आहे, त्यासाठी जवळपास 30,000पेक्षा जास्त नागरिक येणार आहेत। बरोबर, म्हणजे नेत्यांपासून अभिनेत्यांपर्यंत, त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांना आणि लाडक्या बहिणींना देखील या शपथविधी सोहळ्याकरता आमंत्रित करण्यात येत आहे। आता फक्त वाट बघितली जाते की मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोणता। आज संध्याकाळी महायुतीच्या नेत्यांची अमित शहा यांच्यासोबत बैठक होणार आहे, अशी माहिती आमदार संजय शिरसाट यांनी दिली। व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे फडणवीस भाजपचे ज्येष्ठ नेते आणि अजित पवार शहांसोबत चर्चा करतील। शिंदेंना बरं वाटलं की ते बैठकीला हजेरी लावतील, असंही शिरसाटांनी म्हटलंय। या बैठकीनंतर खातेवाटपाचा तिढा सुटू शकतो, अशी माहिती शिरसाटांनी दिली आहे। संजय शिरसाट यांनी आज शिंदेंची भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली। शिंदे साहेबांची आता रेस्ट करतात, तब्येत जर ठीक असेल तर आपली विसीच्या माध्यमातून ते देवेंद्र फडणवीस असतील किंवा बोलतील, नंतरच त्यांचा काही तास राहिलेले आहेत। बैठकीचं सत्र कधीपासून सुरू होणार आहे? काही तास नसतील, बाकी आहेत। सर्व या गोष्टींना उद्या संध्याकाळपर्यंत सक्षम होईल। 4 तारखेला भाजपच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक जी ती होते आणि त्यानंतर भाजपच्या गटनेत्याची निवड करण्यात येईल। महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागून आज 9 दिवस झालेत आणि अखेर 9 दिवसांनंतर भाजपने निरीक्षकांच्या नावाची घोषणा केली। गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे। उद्या रात्री दोन्ही निरीक्षक मुंबईत दाखल होत आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार हेही 4 तारखेलाच कळणार आहे। अजून आमची आमदारांची बैठक व्हायची बाकी आहे। त्या बैठकीमध्ये आमचा गटनेता आम्ही निवडणार आणि त्यानंतर पक्षाच्या शीर्ष नेतृत्व याची घोषणा करणार।